भव्यदिव्य एक बैल लक्ष्मी यात्रेनिमित्त दिनांक 7 ऑगस्टला एक बैल आणि 8 ऑगस्टला बिनजोड मैदान. सागर भाऊ काय सांगितलं मैदानाची मैदानाची सगळी तयारी झालेली आहे व्यवस्थित. तुम्ही फाट्या बघू शकता. आता काही जणांची अडचण होती की खडा येते फाटीला लय. काल दिवसभरात कमीत कमी 5 तास रोलिंग करत होतो फाट्या बघू शकता तुम्ही कशा झालेल्या. एकदम एक नंबर फाट्या केलेल्या. कुठल्याही बैलाला अडचणी आणून नाही काय नाही. कशी मैदान सुरू कशा बक्षीस असणार आहे? बक्षीस आपलं किरकोळमध्येच आहे. पहिले 30,000 रुपये आहे, 20,000 आहे, 15,000 आहे, 10,000, 7,000, 5,000 आणि 2,000 रुपये. नोंदणी किती वाजता चालू असणार आहे? नोंदणी संध्याकाळी 8पर्यंत नोंद चालू आहे आज. लाईव्ह लॉट्स कसं उद्या मैदान असणार आहे का असं नाही? नाही संध्याकाळच काढायचं. असं नाही लॉट्स. हां बिनजोडचं कसं मैदान असणार? बिनजोडचं मैदान म्हणजे गेल्या वेळी झालं तसंच मैदान होणार. किती असणार आहे का? 1,000 रुपये कंपल्सरी. किती मोठं काय? हो किती बी मोठी शर्यत असू दे. सागर भाऊ मागच्या वेळी बिनजोड झाली अतिशय सुंदर पार पडली आहे का? हो, हो, खरोखर सर म्हणजे कुठल्याही बैल मालका अन्याय नाही किंवा निकाला बाबत नाही काय नाही. जिथल्याचं बक्षीस तिथल्याचं सर्व करण्यात आलं आहे. हो 100. तसंच हे बिनजोडचं मैदान असणार. हो 100. सागर कसं लक्षात घेतलं की आजचं मैदान पण घेऊया बिनजोडचं पण घेऊया? काय होते आता आपल्या भागात बऱ्याच गाड्या आहेत. जवळजवळ 500-600 गाडी आपल्या भागात आहे. एवढ्या लांब जाणं कोणाला होत नाही आपल्या भागात. भाडं थोडं आपलं लय जाते. त्याच्यामुळे आपल्या इथं माणसाने बरं वाटतंय जरा थोडं. आता वाटतं तुमचा मैदान घेतलं तेव्हा चांगल्यासाठी लोकांना प्रतिसाद दिला आहे. हो 100%. फाटी चांगली आहे किंवा काय नाही हो. थोडं काय अडचण नाही. दगड बिगड सगळे उचलले गेले नाही. काय अडचण नाही. उद्या सगळी अडचण व्यवस्थित. तर सर्व म्हणजे सर्व तिथले सगळं करून ठेवलेलं आहे. फाटी तर बघू शकता अतिशय जबरदस्त फाटी केलेली आहे. रोलिंग केलेलं आहे. मला वाटतं पहिल्या फाटीपेक्षा अजून आता तुम्ही फाटी चांगली केली आहे का? हो हो. सागर भाऊ किती वर्ष झालं होतं मैदान इथे घेतलं? मैदान झाली की आपण एक 4-5 वर्ष झाली इथं मैदान घेतोय. 4-5 वर्षांना. हो. असं किंवा काय नाही किंवा तक्रार किंवा शेतकऱ्याचे लोक आता काय कधी कुणाला त्रासच आपला झाला नाही ना. आणि ज्याला त्रास होतो त्याला आपण भरपाई लगेच देतोय. बरोबर. हो. त्यामुळे लोक सहकार्य करतात आहे का हो, नाही? अजून काय सांगशील मैदानाबद्दल? मैदानाचे म्हणजे सगळ्या बैलगाडी मालकाने गाड्या आपल्या नोंद करायच्या राहिलेत. त्यांनी नोंद करून 8 वाजेपर्यंत घ्या. आज 9 वाजता असणार आहे. ढाली कशी असणार आहे का तुमच्या पत्ती आकर्षण वेगळंच असते. लोकांच्या घरामध्ये एवढं उसदान माणूस पैसाठी येत नाही पण ट्रॉफीसाठी येते. ढाली आता आपण त्या दुसऱ्या सांगितल्या त्यांना पण त्या बी एकसारख्या ढाली आहेत. मोठ्या ढाली एवढ्याशा मोठ्या येते मोठ्या ढाली. काय असं ढालीचं तुम्ही प्रत्येक घरात आकर्षण करायला होता असा? ढाल म्हणजे माणसाला बघितली की समाधान वाटतंय हो. ढाल आपलं बैल मालक आहे. हा बैल आहे. मालकाला ढाल बघितली की समाधान वाटतंय आपल्या इथं. किती लोक खुश होतो मागच्या वेळी मैदान घेतलं तो एवढा मोठा ढाली होता. काय लोकांची करी आली? माणसं म्हणते ती ढाली द्याव्या पण तुम्ही द्याव्या. बरे रती महारथी मैदान होते ती. हा. हे बारक्या मैदानात ढाली द्यायचे एवढ्या मोठ्या मध्ये सुद्धा म्हणजे किती बघा रोली बिलिंग अतिशय जबरदस्त केले. अजिबात दगड बिगड काय विषय नाही काय नाही. बघू शकता हे उराटे आहे तेवढे काही 1000-500 महिना सगळ्यांना माहित आहे. आणि सागर भाऊ तर विषयच नाही. काय सांगशील अजून? सकाळी किती वाजता मैदान चालू होईल? तर आमचे मित्र ड्रायव्हर या सागर भाऊ सकाळी मैदान किती वाजता चालू होईल? मैदान 9 वाजता चालू होईल की बरोबर. पावसाचं वातावरण काय सागर भाऊ काय सांगते? बात कसलाच पाऊस नाही. तुम्ही आता बघू शकता इथं फाटी आहे का काय पावसाचे म्हणजे एकदम खडखडीत आहे ना? एकदम खटखडीत फाटी. तर सकाळी किती वाजता चालू होईल? 9 वाजता बरोबर चालू होईल. 9 वाजता होईल. हो. संख्येनं जेवढं होईल तेवढं हा. मित्रांनो लवकर येण्याचा प्रयत्न करा. आणि इंस्टावर आपण फाटीचा व्हिडिओ टाकतोय थोड्याच वेळात. तरी सर्वांनी बघून घ्या. फाटी एकदम जबरदस्त केलेले आहे. आणि सर्वांनी लवकर ज्यांनी गाडी नोंद केली नाही त्यांनी गाडी नोंद करून घ्या. सागर खूप खूप धन्यवाद तुमचं सर्वांचं.